आज 7 नोव्हेंबर मुंबई या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या जिल्हा आढावा बैठकीसाठी आम्ही आलो आहोत। कालपासून या ठिकाणी आम्ही मुंबई प्रदेश कार्यालय त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर त्याचबरोबर वरळी डोम येथे होणाऱ्या जिल्हा आढावा बैठकीसाठी त्या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या बुलढाणा जिल्हा मेहकर तालुक्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत। आज वरळी डोम या ठिकाणी 5 जिल्ह्यासोबत आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या इच्छुक उमेदवाराची त्या ठिकाणी मुलाखती होणार आहेत। यावर्षीपासून सन्माननीय प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते इच्छुक उमेदवाराच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी ज्या सच्च्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पक्षाचं काम केलेलं आहे अशा कार्यकर्त्यांसाठी कुठल्याही प्रकारची शिफारस किंवा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी वसिलेबाजी न करता थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि पक्षाचे प्रांताध्यक्ष श्री सुनील तटकरे मुलाखती घेणार आहेत। म्हणजे यातनं ज्या लोकांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, ज्या लोकांनी पक्षासाठी त्या ठिकाणी काम केलं अशाच लोकांना स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तिकीटं मिळून त्यांना त्या पदाचा लाभ होऊन त्यांच्या हातून जनतेची सेवा घडावी हा उद्देश त्या ठिकाणी सफल होणार आहे। आज आता रात्री 2:30 वाजलेले आहेत। म्हणजे आम्ही आता वरळी डोममध्ये सकाळी त्या ठिकाणी मुलाखती जाणार आहेत। आपल्या मेहकर तालुक्यातनं डोनगाव जिल्हा सर्कल असो, अंजनी बुद्रुक, त्याचबरोबर उकळी आणि देऊळगाव साखरशा या सर्कलमध्ये इच्छुक जिल्हा परिषद सदस्य आणि त्या जिल्हा परिषद गटामध्ये येणाऱ्या पंचायत समितीचे उमेदवार या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखती देणार आहेत। काल 6 तारखेला आम्ही आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि जे काही हमीभाव केंद्र चालू झाले त्याचबरोबर प्रोड्युसर कंपन्यांना त्या ठिकाणी हमीभाव केंद्र मिळणं आवश्यक होतं, परंतु नाफेडच्या अधिकाऱ्यांची दिरंगाई त्याचबरोबर पणन महासंघातील काही जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांची कागदपत्र या ठिकाणी आणून न दिल्यामुळे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेषतः मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये हमीभाव केंद्र चालू झाले नव्हते। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत त्या ठिकाणी मागणी केली होती की ही हमीभाव केंद्र जे आहेत हे लवकरात लवकर चालू व्हावे। त्या अनुषंगाने काल नाफेडच्या ज्या काही राज्य प्रमुख आहेत भाव्या आनंद आहे ना पाटील, भाव्या आनंद मॅडम ज्या आहेत त्यांच्यासोबत आम्ही प्रत्यक्ष नाफेडच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये जाऊन चर्चा केली। चर्चाच नाही तर त्यांच्यासोबत भांडलो आम्ही आणि जो काही त्या ठिकाणी एक विलंब लागत होता तर तो तात्काळ विलंब दूर करून हे सेंटर चालू करण्यात यावे अशा अनुषंगाने काल आम्ही नाफेडच्या या कार्यालयाला भेट दिली असता पूर्ण राज्यभरातील 90 प्रोड्युसर कंपन्यांना तात्काळ आमच्या समोर त्या ठिकाणी मान्यता देऊन त्या प्रोड्युसर कंपन्यांना हे सेंटर त्या ठिकाणी अलॉट करण्यात आले। त्यामध्ये आपल्या मेहकर, सिंदखेड राजा आणि लोणार तालुक्यातील 5 सेंटर आहेत। त्या भाव्या आनंद मॅडम आहेत त्यांच्यासोबत आम्ही शेतकऱ्यांच्या सगळ्या अडीअडचणी शेअर केल्या, त्यांना शेतकऱ्यांना येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यापासून त्यांना अवगत केलं आणि त्यांनीसुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद दिला। आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय मकरंद आबा पाटील यांनीसुद्धा त्यांना फोन करून हे सेंटर चालू करण्यात यावे अशा सूचना दिल्या। त्याचबरोबर आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्यासोबत सुद्धा आम्ही चर्चा केली आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या PA मार्फत भाव्या आनंद मॅडम जे त्यांना फोन करून हे सेंटर चालू करण्यासाठी त्या ठिकाणी आदेश दिले। बरं असो, आज होऊ घातलेल्या जिल्हा आढावा बैठकीमध्ये प्रत्यक्ष अजितदादा आणि तटकरे साहेब मुलाखती घेणार आहेत। काल आम्ही दिवसभर या मुलाखतीच्या ठिकाणी थांबलो। राज्यभरातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इच्छुक उमेदवारांची इच्छा अशी आहे की ज्याप्रमाणे खासदारकीची निवडणूक महायुतीमध्ये लढल्या जाते त्याचबरोबर आमदारकीची निवडणूकसुद्धा महायुतीमध्ये त्या ठिकाणी लढल्या जाते
आणि जे काही खासदारकीचे आमदारकीचे उमेदवार आहेत त्यांना महायुतीत लढल्यामुळे विजय हा सोपा होतो, सुकर होतो आणि त्यांना विजय मिळण्यासाठी तिन्ही पक्षाचा म्हणजे महायुतीत असणारे BJP, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना शिंदे गट याचा एकत्रित फायदा होतो. त्याचप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका ज्या आहेत, ज्यामध्ये जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, तर ह्या निवडणुकासुद्धा महायुतीमध्ये लढल्या गेल्या पाहिजेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सन्मानपूर्वक जागा जिल्हा परिषदच्या असो, नगरपालिकेच्या असो किंवा पंचायत समितीच्या असो मिळाला पाहिजेत, अशी भावना आज सन्माननीय अजितदादा आणि सुनील तटकरे साहेब आणि पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्यासमोर आम्ही मांडणार आहे. आपल्या मेहकर तालुक्याचा विचार केला असता साहजिक आहे शिंदे गटाचं प्राबल्य त्या ठिकाणी मेहकर तालुक्यात आहे. तरी पण सन्माननीय आमदार डॉक्टर रायमुलकर साहेब असो किंवा स्वतः प्रतापराव जाधव साहेब असो, यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी भरभरून त्या ठिकाणी मदत केलेली आहे. त्यामुळेच ते विजय झाले. आमची अजितदादाला मागणी असणार आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बुलढाणा जिल्ह्यात आणि विशेष करून मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये सन्मानपूर्वक जागा देण्यात यावे. प्रामुख्याने डोणगाव जिल्हा परिषद सर्कल, त्याचबरोबर अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमध्ये आणि उकळी जिल्हा परिषद सर्कलमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिल्हा परिषदची सीट आम्हाला मिळावी अशी मागणी केली आहे. आज जिल्हा आढावा बैठकीमध्ये या तिन्ही जिल्हा परिषद सर्कलमधले उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असावे. त्याचबरोबर 7 जिल्हा परिषद सर्कलमध्ये कमीत कमी आम्हाला 6 पंचायत समित्या त्या ठिकाणी युतीमध्ये, महायुतीमध्ये त्या ठिकाणी दिल्या जाव्या अशी मागणी आम्ही करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आजपर्यंत ज्या काही योजना आणल्या, ज्या खऱ्या अर्थाने कल्याणकारी योजना आहेत, मग त्या शेतकऱ्यांसाठी असो, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर आबा पाटील यांनी या बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष करून मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये झालेली जी अतिवृष्टी आहे, या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत व्हावी यासाठी स्वतःचं जे मदत आणि पुनर्वसन खातं आहे त्या खात्यामार्फत खूप भरभरून असा निधी दिला आहे. आणि या नुकसानच्या काळामध्ये, या अतिवृष्टीच्या या संकटामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी मकरंद आबा पाटील यांनी त्या ठिकाणी आपल्याला निधी दिला आणि या सगळ्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर पडण्यासाठी मदत केली. त्याचबरोबर राज्य सरकारने विशेष करून आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी राज्याची आर्थिक स्थिती बिकट असतानासुद्धा लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी आणली आणि लाडकी बहीण योजनेसाठी भरीव असा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि महाराष्ट्र राज्यातल्या सोबत आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी दर महिन्याला एक विशिष्ट निधी त्या ठिकाणी देऊन त्यांना सहकार्य केलं आहे. अशाच खूप साऱ्या कल्याणकारी योजना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महायुतीच्या या सरकारने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. खूप चांगले निर्णय त्या ठिकाणी दिलेले आहेत. माझा विश्वास आहे की महायुतीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बुलढाणा जिल्ह्यात विशेष करून मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी सीट सुटल्या तर विजय हा जास्त दूर नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य त्या ठिकाणी सभागृहात जाऊन जनतेची सेवा करतील अशी मी आशा करतो. आज होऊ घातलेल्या जिल्हा आढावामध्ये बुलढाणा जिल्ह्यातनं आणि आपल्या मेहकर तालुक्यातनं मी स्वतः अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमध्ये जिल्हा परिषदेची महायुतीमध्ये निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. त्याचबरोबर आज आमच्यासोबत आलेले संतोष भांबे पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी पंचायत समिती अंजनी बुद्रुकची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर संदीप पांडव जे डोणगाव पंचायत समिती त्या ठिकाणी लढणार आहेत. त्याचबरोबर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष सन्माननीय गजूभाऊ सावंत हे चायगाव पंचायत समिती त्या ठिकाणी लढणार आहेत. त्याचबरोबर उकळी सर्कलमध्ये आज इच्छुक उमेदवार आलेले आहेत. काही लोकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश होणार आहेत. काल सन्माननीय अजितदादाच्या हस्ते मेहकर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मेहकर तालुक्यामध्ये चांगली ताकद आहे आणि महायुतीमध्ये त्या ठिकाणी सन्मानपूर्वक जागा सुटल्यास निश्चितच 3 जिल्हा परिषद सदस्य आणि 6 पंचायत समिती सदस्यापैकी
अनेक लोक त्या ठिकाणी सभागृहात जातील आणि जनतेची सेवा करतील अशी मी आशा करतो. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद.